तर आपण आज बाळांसाठी कोणता सोप पीएच फ्रेंडली आहे तो लाईव्ह डेमो इथे बघणार आहोत आणि तुम्हाला या शॉर्टमधून ऑनेस्ट आणि रिअल रिव्ह्यू मी देणार आहे जे मी माझ्या बाळासाठी वापरलेलं आहे. बेबी सोप की पीएच टेस्टिंग देखते हैं हम और देखते हैं क्या ये आपकी बेबी के लिए सेफ है. 5.5 pH वैल्यू बेबी स्किन के लिए नॉर्मल माना जाता है. तो आइए देखते हैं सोप का पीएच वैल्यू. हिमालय जेंटल बेबी सोप की पीएच वैल्यू 9 देखकर यही बोल सकते हो की आपण आता जस्ट हा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये हिमालयाचा सोप होता आणि त्याचा त्यांनी रिव्ह्यू दिला होता. जो पीएच सांगितला तो बेबीसाठी बिलकुल सेफ नाही. तर आता लक्षात घ्या बेबीसाठी सेफ सोप कोणता निवडायचा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो मामाअर्थ. मामाअर्थचं मी इथे कुठेही प्रमोशन करत नाही आहे पण मी माझ्या बेबीसाठी हा यूज करते आहे सिन्स 2 इयर्स आणि बेबी फ्रेंडली आहे. स्किनसाठी हा खूप उत्तम आहे. स्किन सॉफ्ट राहते, ड्राय राहत नाही. दुसरा आहे टेडी बार. ज्या मुलांची स्किन ही ड्राय असेल, ज्यांना रॅशेस लवकर येत असतील, ॲलर्जीची हिस्ट्री असेल अशा मुलांसाठी तुम्ही टेडी बार हा तुम्ही जरूर वापरा. लक्षात घ्या सोप निवडताना तुम्ही बेबी फ्रेंडली आणि पीएच फ्रेंडली हे बघणं गरजेचं आहे. मी तुम्हाला इथे लिस्ट देईन, तुम्ही लिस्ट ही बघून हेच सोप्स बेबीसाठी अवश्य खरेदी करा. आणि जे सोप अनसेफ दाखवलेत त्यांचं पीएच टेस्टिंग जर का तुम्हाला बघायचं आहे तर बायोमध्ये लिंक दिली आहे, ते क्लिक करून तुम्ही पाहू शकता.